Subscribe now and press the bell icon. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कन्सेप्ट क्लासेस यूट्यूब चॅनल. आज आपल्याला बघायचा आहे प्रॅक्टिस सेट 8.2 क्लास 9 चा, जो की कंटिन्यू करण्यात आला आहे ट्रिग्नोमेट्रीचा. ठीक आहे, सो लेट स्टार्ट द सेशन. ओके, तर आपल्याला बघायचं आज प्रॅक्टिस सेट 8.2. यामध्ये बघा काही फॉर्म्युले आपल्याला लागणार आहे, तर काही आयडेंटिटीज आहे. पण 9th स्टँडर्डला आपल्याला एकच आयडेंटिटी वापरण्यात आली आहे, ती म्हणजे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. आणखी दोन क्वांटिटी हे असतात आयडेंटिटी, पण ते तुम्हाला 10th ला लागेल. ठीक आहे. देन sin थीटा इज इक्वल्स टू cos 90 मायनस थीटा, देन cos थीटा इज इक्वल्स टू sin 90 मायनस थीटा. यामध्ये आपल्याला sin ला आपण cos 90 मायनस थीटा लिहू शकतो, cos ला sin 90 मायनस थीटा लिहू शकतो. sin थीटाला आपल्याला असं लिहिता येतं 1 अपॉन कोसेक थीटा, आणि कोसेक थीटाला आपल्याला cos थीटाला असं लिहिता येतं 1 अपॉन सेक थीटा. देन tan थीटा 1 अपॉन cot थीटा, किंवा tan थीटा इज इक्वल्स टू sin थीटा अपॉन cos थीटा. यामध्ये सध्या आपल्याला 1, 2 हे दोनच फॉर्म्युले गरजेचे. रेडी? सो हे पण आपल्याला कामाचे, पण 10th ला आहे. ठीक आहे. सो आता एक प्रॅक्टिस सेट 8.2 मधला एक प्रॉब्लेम आहे बघा. इन द फॉलोइंग टेबल फाइंड द रिमेनिंग 2 रेशो इन द कॉलम अँड कम्प्लीट द टेबल. यामध्ये आपल्याला दिलंय बघा, काही एक टेबल मध्ये क्वांटिटी दिलेली आहे, जसं sin थीटा ब्लँक दिलंय, cos थीटा 35 डिवाइडेड बाय 37, tan थीटा काहीच नाही, म्हणजे आपल्याला फक्त cos दिलेला आहे, त्याच्यावरून sin आणि tan काढायचं आहे. म्हणजे मी आता जसं सांगितलं, आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला आणि 7th फॉर्म्युला आपला हा कामाचा आहे. ठीक आहे. सो बाकीच्या क्वांटिटी पण अशाच पद्धतीने फाइंड करायच्या. तर बघा, आपण आता या टेबलला कम्प्लीट करण्यासाठी कशा पद्धतीमध्ये आपण याला सॉल्व्ह करू शकतो. फर्स्ट आपण कन्सिडर करू, sin थीटा आपल्याला काहीच दिलेलं नाही, सध्या आपल्याला काय गिवन आहे ते आपण लिहून घेणार, म्हणजे व्हर्टिकली आपल्याला चेक करायचं. ठीक आहे. सो गिवन मध्ये cos थीटा इज इक्वल्स टू किती दिलेला आहे, 35 डिवाइडेड बाय 37. गेटिंग? सो आपल्याला एक फॉर्म्युला मिळते बघा. वी नो दॅट फर्स्ट फॉर्म्युला sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. ठीक आहे. तर आता cos ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, तर cos ची व्हॅल्यू आपण डायरेक्ट पुट करू शकतो. तर sin स्क्वेअर थीटा ॲज इट इज प्लस cos स्क्वेअर थीटा म्हटलं तर 35 डिवाइडेड बाय 37 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. आता sin स्क्वेअर थीटा पाहिजे, म्हणजे मी LHS ला ॲज इट इज sin स्क्वेअर थीटा जसं तसा ठेवतो, आणि 35 डिवाइडेड बाय 37 हा मी राईट साइडला शिफ्ट करतो. बट राईट साइडला शिफ्ट करताना हा प्लसचा काय होईल, मायनस. सो 1 ॲज इट इज मायनस 35 डिवाइडेड बाय 37 ब्रॅकेट स्क्वेअर. आता यामध्ये बघा, मी जसं एक्सपान्शन फॉर्म्युल्याचं एक बेसिक एक्झाम्पल घेतलं होतं, म्हणजेच एक लेक्चर घेतलं होतं, तर त्यामध्ये फॉर्म्युले मी सांगितलेले बघा. sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू, आता हा मी 1 चा स्क्वेअर म्हटलं तर 1च असणार, मायनस 35 डिवाइडेड बाय 37 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता याला बघितल्यानंतर आपल्याला इथं फॉर्म्युला म्हणजे होतो बघा, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आणि a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरला आपण कसं लिहू शकतो, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल्स टू a प्लस b इन अनदर ब्रॅकेट a मायनस b. हा एक्सपान्शन फॉर्म्युल्यामध्ये URL तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो खाली डिस्क्रिप्शन मध्ये, तर ते तेवढं चेक करून घ्या. ठीक आहे. सो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आपल्याला इथं फॉर्म्युला मॅनेज होतो, म्हणजेच sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू इथं असणार काय, a प्लस b 35 डिवाइडेड बाय 37 इन अनदर ब्रॅकेट 1 मायनस 35 डिवाइडेड बाय 37. ठीक आहे. तर याला आपल्याला सॉल्व्ह करता येतो, म्हणजेच sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 37 इथं काय 1, याच्या खाली काही नसतं, म्हणजेच काय असतो 1. इथं सरळ सरळ आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेणार. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे 37 इंटू 1, त्या पद्धतीने 1 इंटू 35 आणि नंतर 1 इंटू 37. म्हणजे ही डायग्राम कधी लक्षात ठेवा, जेणेकरून क्रॉस मल्टिप्लिकेशन चुकणार नाही. तर कसं सॉल्व्ह करणार आपण, 1 इंटू 37 प्लस 35 इंटू 1 डिवाइडेड बाय 37 इंटू 1 इन अनदर ब्रॅकेट 37 इंटू 1 मायनस 35 इंटू 1 डिवाइडेड बाय 1 इंटू 37. ठीक आहे. सो sin स्क्वेअर थीटा ॲज इट इज 1 into 37 म्हणजेच 37 37 प्लस
35 divided by 37. Another bracket 37 minus 35 divided by 37. आता 37 प्लस 35 म्हटलं तर साइन स्क्वेअर थिटा 7 5 12 2 कॅरी 1 देन 72 डिवाइडेड बाय 37. इथं किती मिळणार आपल्याला 2 डिवाइडेड बाय 37. ठीक आहे. तर आता बेस तर तुमचा सेम आहे. ठीक आहे. पण इथं काय 72 इथं काय 2 आहे. तर 30 हे 72 ला आपल्याला अशा पद्धतीत लिहिता येईल ना 36 into 2 divided by 37 into 2 divided by 37. म्हणजे याचा अर्थ काय झाला साइन स्क्वेअर थिटा हा 36 साइडला घेऊ आपण कारण तो 6चा परफेक्ट स्क्वेअर आहे. कारण LHS ला आपल्याला साइन स्क्वेअर थिटा आहे म्हणजे आपल्याला टेकिंग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं तर आन्सर मिळून देणार. देन हा जो 2 आहे हा यासोबत मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजेच हा 4 होईल आणि हा 37 into 37 म्हणजे 37 ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहिलं तरी आपल्याला एक्झाम्पल हे आणखी सोपं होतं. आता राईट लेफ्ट साइडला काय साइन स्क्वेअर थिटा आहे तर साइन स्क्वेअर थिटा म्हटलं तर आपल्याला काय करणार आपण LHS ला जर स्क्वेअर असल्यामुळे आपल्या टेकिंग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करणार. तर मी ही टर्म जी आहे ह्या साइडला घेतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. बघा साइन स्क्वेअर थिटा म्हटलं त्याचा स्क्वेअर रूट साइन थिटा होणार. नंतर 36 चा स्क्वेअर रूट किती निघणार 6. देन 4 चा स्क्वेअर रूट निघणार किती 2 आणि देन 37 चा फक्त 37 कारण स्क्वेअर आहे तर स्क्वेअर रूट मध्ये झालंय म्हणजे 12 डिवाइडेड बाय 37 म्हणजेच तुम्हाला कॉस ची व्हॅल्यू हे साइन ची व्हॅल्यू किती मिळाली 12 डिवाइडेड बाय 37 म्हणजे मी इथे लिहिणार 12 डिवाइडेड बाय 37. ठीक आहे. पण आता तुम्हाला टॅन फाइंड करायचं तर टॅन कसा फाइंड करणार बघा एकदा हे नोट करून घ्या. एकदा नोट करून घेतल्यानंतर म्हणजे मी इथं टॅन थिटा फाइंड करू शकतो. आपल्याला फाइंड काय करायचं टॅन. बघा टॅन थिटा तर 7 नंबरचा एक फॉर्म्युला इथं मेन्शन केला होता बघा मी टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा. तर आपल्याला दोन्हीच्या व्हॅल्यू आहे साइन थिटा आणि कॉस थिटा. साइन थिटा किती आपल्याला 12 डिवाइडेड बाय 37 आणि होल डिवाइडेड बाय कॉस थिटा. कॉस थिटा किती आलेला दिलेला आहे आपल्याला 35 डिवाइडेड बाय 37. आता यामध्ये 37 दोन्ही डिनॉमिनेटर आहे म्हणजे काय होईल सरळ सरळ कॅन्सल म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू किती असणार 12 डिवाइडेड बाय 35. इथे असणार 12 डिवाइडेड बाय 35 म्हणजे आपला हा फर्स्ट कॉलम हा कंप्लीट झाला. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं सेकंड अँड देन थर्ड. आता मी कन्सिडर काय करतो बघा सेकंड 11 डिवाइडेड बाय 61 कारण का एक कॉसचा होईल जे की तुम्हाला ही व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे म्हणजेच तुम्हाला साइन अँड कॉस साइन अँड टॅन कसा फाइंड करायचा हे समजतंय. सेकंडला मी घेतो साइनचा म्हणजे जे की दिलेली 11 डिवाइडेड बाय 61 म्हणजे कॉस आणि टॅन कसा फाइंड करता येईल. त्यानंतर थर्ड घेतो मी टॅन. टॅन मध्ये टॅन दिलेला आहे तुम्हाला 1 नंतर कॉस आणि साइन कसा फाइंड करायचा ते सांगणार. ओके. तर आपण आता सेकंड कॉलम कन्सिडर करू. बघा सेकंड कॉलम मध्ये आपल्याला साइनची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. गिवन काय आहे बघा साइन थिटा इज इक्वल टू किती आहे 11 डिवाइडेड बाय 61. ठीक आहे. तुम्हाला कॉस आणि टॅन फाइंड करायचं. तर पुन्हा आपल्याला माहिती आहे बघा पहिली आयडेंटिटी वी नो दॅट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर साइन दिलेला आहे म्हणून साइनची व्हॅल्यू आपण इथे पुट करणार 11 डिवाइडेड बाय 61 होल स्क्वेअर प्लस cos square theta is equals to 1. पुन्हा cos square theta as it is equals to sin as it is 1 जशाचा तसा. हा आपण राईट साइडला शिफ्ट केला म्हणजेच मायनस होणार 11 डिवाइडेड बाय 61 होल स्क्वेअर. पुन्हा इथं आपल्याला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर जसं मी आता शिकवलं तसं त्या पद्धतीने इथं आपण वापरू शकतो. म्हणजे हा a स्क्वेअर झाला आणि हा b स्क्वेअर झाला म्हणजे जसा फॉर्म्युला असतो a प्लस b इन अनदर ब्रॅकेट a मायनस b 1 plus 11 divided by 61 1 minus 11 divided by 61. So याला सॉल्व करून घेऊ. क्रॉस मल्टिप्लाय 61 plus 11 divided by what 61 then 61 minus 11 divided by 61. So what we get 272 divided by 61 and then
0 and 50 60. तर 61 मिळालं आहे आपल्याला. यामध्ये बघा cos स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू, आता जसं 72 आला तर आपण 72 ला फोल्ड करू शकतो. कशा 36 into 2 divided by 61 आणि 25 ला 50 ला आपण लिहू शकतो काय 25 into 2 divided by 61. म्हणजे जेणेकरून काय होईल, हा 25 परफेक्ट स्क्वेअर आहे, 36 पण परफेक्ट स्क्वेअर आहे आणि 2 into 2 जर केलं तर तो काय होईल परफेक्ट स्क्वेअर म्हणजे 4 होईल. तर आपण रिअरेंज करू बघा टर्म आपल्या स्वरूपात. 36 25 हे परफेक्ट स्क्वेअर वाले टर्म हे आपण लेफ्ट साइडला घेऊन टाकू आणि देन 2 into 2 divided by 61 into 61 61 चा स्क्वेअर. तर cos स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 36 25 4 divided by 61 होल स्क्वेअर. आता आपण काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. यामध्ये काय असणार बघा, cos थिटा इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे फक्त cos थिटा असणार. 36 म्हटलं तर 6 असणार, 25 चा स्क्वेअर रूट म्हणजेच 5 आणि 4 चा स्क्वेअर रूट म्हणजेच 2 आणि हा 61 ॲज इट इज, कारण स्क्वेअर आहे तर स्क्वेअर चालेल. 30 into 2 divided by 61 म्हणजेच किती आला तो 60 divided by 61. हा आपला cos थिटा. म्हणजे cos थिटा आपण फिलअप करू शकतो 60 divided by 61. देन आता tan थिटा फाइंड करायचा. तर अगेन tan थिटा इज इक्वल्स टू sin थिटा अपॉन cos थिटा. तर sin थिटा किती दिलेला आहे आपल्याला 11 divided by 61 होल डिवाइड बाय cos थिटा आपण आता फाइंड केला 60 divided by 61. 61 कॅन्सल होणार, 11 divided by 60 म्हणजे हा आपल्याला tan थिटा मिळून जातो. इथं आपण लिहू शकतो 11 divided by 60. आता थर्ड टर्म आपला राहतो बघा tan दॅट इज 1. तर tan ला आपल्याला सॉल्व करण्यासाठी पहिले हे नोट करून घ्या. ओके, तर आपल्याला आता थर्ड टर्म फाइंड करायची. tan थिटा गिवन आहे आपल्याला, तर sin आणि cos कसा फाइंड करणार बघा. गिवन आपल्याला दिलेला आहे tan थिटा इज इक्वल्स टू 1 दिलेला आहे, ठीक आहे. cos थिटा आणि sin थिटा आपल्याला फाइंड करायचा. सो अगेन वी नो दॅट एक 7 नंबरचा फॉर्म्युला स्टार्टिंगला दिला होता बघा, sin थिटा अपॉन cos थिटा इज इक्वल्स टू काय असतो tan थिटा. पण आपल्याला tan थिटा किती दिलेला आहे 1, हा 1 घेणार. sin थिटा अपॉन cos थिटा, याचा अर्थ हा cos थिटा डिवाइड इकडे गेला तर काय होईल मल्टिप्लाय. sin थिटा इज इक्वल्स टू 1 into cos थिटा म्हणजे sin थिटा इज इक्वल्स टू 1 into एनीथिंग दॅट इज एनीथिंग म्हणजेच cos थिटा. म्हणजे sin थिटा म्हणजेच कोण झाला cos थिटा झाला. तर पुन्हा आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे, sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. तर आता sin म्हणजेच कोण आहे cos आहे. तर मी काय करतो sin स्क्वेअर थिटा जसं तसं ठेवतो, cos ला मी sin ने चेंज करतो. sin स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 म्हणजे sin स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा 2 sin स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. हा sin स्क्वेअर थिटा ॲज इट इज, हा 2 मल्टिप्लायला इकडे गेला राईट साइडला म्हणजे डिवाइडला म्हणजेच 1/2. याचा आता लेफ्ट साइडला स्क्वेअर आहे म्हणजेच काय करणार आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. आता बोथ साइड जर केलं तर sin थिटा इज इक्वल्स टू 1 चं स्क्वेअर रूट 1च राहतं आणि अंडर रूट काय असणार 2 चं स्क्वेअर रूट अंडर रूट 2, ठीक आहे. तर हा sin थिटा आपल्याला मिळतो. आता यामध्ये महत्त्वाचं बघा, sin थिटा म्हणजेच कोण आहे तुमचा cos थिटा, म्हणून cos थिटा म्हणजेच 1/√2. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला 1/√2 1/√2 म्हणजेच साइनच cos आहे आणि cosच sin आहे. तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला या रिमेनिंग व्हॅल्यू फाइंड करायला सोपं जाईल, ठीक आहे. तर याचं बेसिक कन्सेप्ट एवढंच की तुम्हाला सिम्प्लिफिकेशन जमलं पाहिजे आणि फर्स्ट आणि 7 नंबरचा फॉर्म्युला माहित पाहिजे.